हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता मी निघाले बाहेर आणि रात्रीचे आता 2 वाजतात आणि लिटरली मला आधी तरी बोलवलं कारण की आमचं ते कॉलेज फेस्टचं शूट चालू झालं. मला माहिती नव्हती ही गोष्ट. तर आता आपण तिथेच चाललो. त्यांचा अर्धा शूट झालेलं आहे, तर अजून काही बाकी आहेत क्लिप्स वगैरे. तर तिथे आपण जाणार आणि बघणार आहे कसं काय चालू आहे. सगळे आता जागे आहेत, कॉलेजचे आपले फ्रेंड्स वगैरे जे काही आहेत ते. आणि आपण आता तिथे व्हिजिट करणार आहोत आणि मी इथून वॉक करत चाललो आहे कारण की आपल्याकडे ऑब्व्हियसली गाडी नाही. भाई गाडी घेऊ आपण लवकर, जायचं सपोर्ट कर फक्त. लिटरली रस्ता बघा, फुल सुमसान वाटतं, एकदम सुमसाम. आणि असं समोर असं फॉग पण आहे भाई. एकटा चालतोय मी आणि बाकी थंडी वाजते म्हणून बघा मी होडी छातमध्ये टी शर्ट पण वेअर केली भाई. डबल कोटेड बन गया हूँ मैं, पर भाई थोडा फट्टा भी है. जेव्हापासून मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं ना ती गोष्ट जी तुम्ही विचार करतात रात्रीचे, त्यापासून हे सीन झालं आहे. तुम्हाला सीन सांगतो काय झालेलं एक्झॅक्ट. तर मी असं ना रात्री काही जेवण वगैरे जात होतो, 2:30 वाजलेले रात्री. आणि मी परफ्यूम मारून गेलो गाईस, फ्रेश वगैरे होऊन बाहेर. आणि नंतर मी जेव्हा घरी येत होतो ना माझ्या इथे, तेव्हा मी समोर बघितलं ती गोष्ट. आणि तेव्हा माझ्यासोबत होते 2 फ्रेंड माझे नेबर्स. एक होता सॅम आणि एक होता बॉबी. आणि गाईस त्यावेळी काय झालं एक्झॅक्टली, भाई असे कॅब बीबवाले पण आले तर बाहेर. असं विचार करावा लागतं कारण की ह्याच लेनवरती आहे ना माझ्या फ्रेंडचा एक फोन चोरी झालेला. तो असं कॉलवर बोलत जात होता आणि त्याच्या हातातून असा फोन घेऊन गेला. आणि तो पुढे जाऊन चोर आहे ना गाईस असं थांबला आणि तो बघतोय. ह्याला वाटलं की त्या मित्र आहे कारण की तो चोर आहे ना, त्याला असं वेव करून टाकत होता फोन. नंतर तो असा पुढे गेला ना, तसाच तो चोर पाहिला तिथून. तर भाई ते ह्या स्ट्रीटवर झालेली गोष्ट म्हणून मी बघून वगैरे चालतं आहे. बाय द वे मी ती गोष्टवाली स्टोरी बोलत होतो. हां, तर जेव्हा आम्ही तिघे एकत्र जात होतो, मी परफ्यूम मारलेला आणि ते लेनवर जाताना ना गाईस मी बघितलं ती गोष्ट, माझी नजर गेली. अँड गाईज लिटरली वन लेडी वॉज स्टँडिंग दॅर. अँड असं होत होतं की तिचे आईजने ती मला पूर्ण असे ॲक्नॉटाईज करते. ओके, मी खाली असं फेल डाऊन झालो. अँड आफ्टर दॅट मला काय झालं मला काय समजत नाही. मला लोक घरी येऊन गेले. सो असा सीन झाला आहे गाईस. तो भाई फट्टा. आता लवकर जाऊया आपण आदित्यकडे. आपण आदित्यच्या गेटच्या इथे पोचलं आणि इथे बघा गेटवर गाईस स्पोर्ट्स बाईक लागतं त्याच्या इथे. भाई किती सॅक्सी बाईक आहे ही. रोम एक्झॉस्ट पण आहे हिला. बाकी मी दुसऱ्यांच्या वस्तूला हात तर नाही लावत, पण छान आहे गाईस बाईक, मला आवडते ही वाली. तर मी इथे एंटर केलं आहे गाईस आणि आदित्य त्यांना आलं आहे आणि विष्णू आता येतो आपल्याला इथे पिक करायला. भेंडी आतमध्ये आपल्याला माहिती नाही ते लोक एक्झॅक्ट कुठे कुठे नाही. तर विष्णूचा आता वेट करतोय मी इथे. जय श्रीराम. भाई हा रस्ता पण किती डरावना वाटतो भाई. भाई जल्दी आया तू यार, मी तो अंदर आ गया यहाँ पे. फट गई थी भाई मेरी आने में. क्यों? बहुत है यहाँ पे भाई. क्या बात कर रहा है तू, तो और डरा रहा है. मत पूछ. गाइज वी फायनली रीच आहे आणि इथे बघा फुल रेड रूम झाली आहे, शूट चालू आहे. आदित्यला बघा क्या बोलते है भाई. हाउ आर यू? नींद में लग रहा है फुल. गाइज आपला सिंगर बघा शिवम. भाई टी शर्ट कुठला होत होता? बोका होता बोका. लाफे पडलेत ना म्हणजे संस्कारच्या हातचे ऍक्टला रे लाफा मारायचा सीन होता याला ऍक्टिंग येते काय? गाईज आधीचे ब्लॉग बघा, त्यात दिसेल तुम्हाला ही ऍक्टिंग. डायरेक्ट चष्मा टापाड करून दिला. चष्मा डायरेक्ट तिकडे ये तो आज मोमेंट हो गया भाई, एक बार मेरे साथ भी हुआ था. 4 बार रिक्रिएट किया. 4 बार रिक्रिएट किया. गाईज सेटअप चेक करा इकडचा, गिम्बल अँड ऑल. बाकी सगळं ठेवलं इथे. प्लीज डू चॅनल सबस्क्राईब. फिल्म मेकर्स, ठीक आहे. तुझ्या अकाउंटचं नाव मी त्याला सर्विस व्लॉग्स. रिलीज होत नाही तोपर्यंत टाकू नको प्लीज. नका सेन्सॉर प्लीज पाहिजे. अथॉरिटीज आहे, केस येईल तुमच्यावरती यार. हे पेपरायझेस नाही. आदित्य भडकलाय. साऊंड रोल प्लीज करूया ना आता. सायलेंट किती वाजले? टाइम काय झाला? 2. भाई साऊंड रोल ऐका. 2:39 झाले, 3 पर्यंत संपवायचं फटाफट. चलो भाई साऊंड रोल रोलिंग, कॅमेरा रोल रोलिंग अँड ऍक्शन. शिवानी पोझिशन लॉक ठेवा. कुठे गेले? बस इथे शोधतो आता. चल शोधू दे ना. असं कट रिटेक अँड ऍक्शन. कुठे गेले रे? इथे होते आता. चल शोधू दे ना. चल. कट इट. ओके चला आता तो शॉट घेऊया. तू पहले स्टोरी डाल भाई रील की. कौन सी अभी डाली देख रील. तूने डाली? अरे भाई तू तो रॅपर आहे, ऐकत नाही. हात को क्या हुआ तेरे?
क्या हे क्या था बाथरूम साफ कर रहा था भाई 9 नवंबर चालू है बाथरूम साफ कर रहा था हा ना गाईचा एक नंबरचा सस्ता ऍक्टर आहे सिंगिंग मध्ये याला कॉम्पिटिशन नाही बट ह्याला नाही भाई मला नाही मी मला ऍक्टिंग साठी हे उतरवल्या तो उतरायचा ना आदित्य इसको क्या उतराय बिचारा आदित्य किती बिझी आहे लाईट बंद कर. मला काय माहिती बटन तुझा गोडाऊन अरे फोनचा फ्लॅश बंद कर. शूट थोडी केला आता 90 सेकंडच्या ट्रेलरसाठी आम्ही एवढे कष्ट घेतलेत ना. मी तर सकाळी इव्हेंटला गेलेलो बँडच्या घाटकोपरला. तिथून विष्णू वगैरे आम्ही आलोय ट्रेन पकडून. त्यांना बाईट्स पण नाही दिले आम्ही. बाईट्स म्हणजे कुठले बाईट्स मीन्स त्यांना इंटरव्ह्यू घेतात. चांगला होता ना त्यांना बाईट्स घ्यायचे असतात ते पण नाही. आम्ही डायरेक्ट तिथून निघून इथे शूटसाठी आलो आहे. लाईक 6ला आम्ही चालू केलं आहे. अजूनपर्यंत चालू आहे. तू मला कॉल का नाही केला आम्ही टाइम रिव्हील तर करू शकत बट चालू आहे शूट. कॉल का नाही केला अरे विसरलो मी. काय गडबडीत आहे मला. घ्यायच याला दुसरे मित्र भेटले ना आता काय बोलणार आता मला विसरलंय. दुसरे मित्र भेटले. मी सकाळी याला 7-8 कॉल गेले. काय कॉल नाही केले उचलला. काय केले कॉल आपण शूटचं पण सांगायचं होतं. गाईज मला नंतर मी याला कॉल केला. मला बोलतो की अरे काय नाही पिंक शर्ट पाहिजे होता. आणि तेव्हा गडबडीत होतं. आता काय बोलणार किसकी गलती इसकी ना. सगळ्यांनी शांततेत जिथे होतात तिथे बसा. गाईज तर आतमध्ये लोकांचं कंटिन्युअस शूट वगैरे चालू आहे आणि ॲक्च्युली तिथे रेकॉर्ड होतं तर मी डिस्टर्ब नाही करू शकत जास्त करून कारण की मला आयडियाच नाही की हे लोक काय रेकॉर्ड करतात आणि आता कॉन्सेप्ट काय यांचं मला काहीच माहिती नाही. आणि हा आहे आपला कॉलेजचा फेस्ट 3rd इयरचा आता लास्ट आहे आणि ॲक्च्युली आमचा लास्टच इयर असणार आहे. आतापर्यंत जेवढे होते ना इव्हेंट कॉलेजचे त्यात मी फॅशन डिझायनिंग अँड ऑल ह्या सगळ्या गोष्टीत होतो. अँड फॅशन शो तर त्यात होतो मी. आणि ह्यावेळी पण तेच टाईपचे आहे आणि मोक्ष आहे जो की मोठा इव्हेंट असतो. तर हे तुम्हाला अपकमिंग ब्लॉग्समध्ये अपडेट भेटत असेल की कसं होतं आणि कसं नाही करून. तर आता मी एन्जॉय करतो यांच्यासोबत काय काय चालू आहे शूट वगैरे. जास्त काही रेकॉर्ड तर नाही करू शकत जे आहे तुम्हाला मी सगळं दाखवतो आहे. शूटसाठी आम्ही नवीन माईक घेतलेत 18,000चे. 3 माईक न्यायचा. एक तो हे रेकॉर्डर आहे. 2 माईक आहेत. बघू भाई हा डिजिटेकचा हे कॉन्टेंटसाठी कामाचे आहेत भाई आमच्यासारख्या कॉन्टेंटसाठी. आम्ही काय करतो तुझे आहेत ते अब गाईज माईक पाडलाय गाईज रेकॉर्डेड. जो ब्लॉग बघेल त्याला समजेल. दुसऱ्यांदा गेला तो बघत नाही म्हणून फॉरवर्ड करणार सगळ्यांना. मोक्षवरती टाकणार मी. विचार शिवून त्यांना कुठे गेले माहिती आहे का? ते कुठे गेले माहिती आहे का तुम्हाला? सगळ्यांनी बघा शिवूनकडे. हॅलो गाईस पॅकअप. पॅकअप भाई पॅकअप. सो गाईज पॅकअप झालेलं आहे आणि आता मी घरी जायला निघालो आहे. आणि इतकं नव्हतं काहीतरी फक्त हाफ एन आवरचं त्यांचं शूट होतं तेवढंच होतं. नंतर निघालो आपण लगेच कारण की तेवढी 90 सेकंडची ती फिल्म झालेली आहे. आता ते बाकी एडिट वगैरे करतील. आयुष आलाय बाहेर जेलीला घेऊन राऊंड मारायला. चला घरी. तो आयुष अजून झोपला नव्हता. झोपल्याच नव्हता. चल खोटा बोलतो. पहिला रात्रभराची जागाराची सवय ऑलरेडी. फक्त बाहेर देणार की हा झोपलं नव्हतं उठलं नव्हतं हे करून. सो गाईज काहीतरी असं होतं शूट डे आणि मी काल व्लॉग एंड नाही करू शकलो कारण की मी झोपून गेलो घरी येऊन कारण की खूप लेट झालं होतं ना त्यामुळे. सो आता मॉर्निंगला व्लॉग एंड करतो. आणि अजून एक गोष्ट आहे ती तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करेल. तर होप सो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. इफ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज जाऊन लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती. भेटूया पण गाईज नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.